नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, जनरल सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आपणास माहिती असेल, प्रत्येक महिन्याला आपण वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. ह्या महिन्यातला आपला विषय आहे तंटामुक्त सोसायटी अभियान. आणि तंटामुक्त सोसायटी अभियानासाठी आपण आज ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी मी ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करावं. धन्यवाद म्हात्रे साहेब. आणि आपला आजचा विषय आहे सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान. हे जे अभियान आहे, ही संकल्पना ऑनरेबल कमिशनर साहेबांनी आपल्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी जी आहे ती प्रोसेस दिलेला आहे. ही जी प्रोसेस आहे त्याचा अभ्यास आपण आज करणार आहोत. ह्याच्या पाठीमागे काय संकल्पना आहे, ह्याची हिस्ट्री काय, इतिहास काय आहे आणि ह्या संकल्पनेने हाऊसिंग सोसायटीजमध्ये तंटामुक्ती कशाप्रमाणे होणार आहे ह्याचे आज आपण जी आहे ती प्रोसेस पाहणार आहोत. मग सुरुवातीला एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचा जुना कन्सेप्ट आहे, ज्याला आपण बोलतो की लेझिस फेअर पोलीस स्टेट. मग या लेझिस फेअर पोलीस स्टेटमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन कुठल्या प्रकारे करावं स्टेटनी, त्यामध्ये फक्त ठराविक काही गोष्टी होत्या. उदाहरणार्थ डिफेन्स आहे, रेव्हेन्यू कलेक्शन आहे, मेंटेनन्स ऑफ लॉ ऑर्डर आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस आहे. फक्त या ठराविक मुद्द्यांपुरतं स्टेटचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते मर्यादित राहायचं. पण आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशनची इनॅक्टमेंट झाली आणि संविधानाने आपल्याला वेलफेअर स्टेटचा कन्सेप्ट जो आहे तो प्रदान केलेला आहे. मग ह्या वेलफेअर स्टेटमध्ये ह्या पूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील इन्क्लूड केलेल्या आहेत. प्लस काही एक्स्ट्रा ॲडिशनल गोष्टी, जर आपल्याला वेलफेअर स्टेट बनवायचं असेल तर मग त्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या संविधानाने आपल्याला स्टेटला, म्हणजे थोडक्यात स्टेटला डायरेक्शन्स दिलेले आहेत. मग त्या कोणत्या गोष्टी आहेत, तर मग त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिलं आहे की एज्युकेशन, म्हणजे लिटरसी जी आहे ती दूर करणं आणि लोकांना एज्युकेट करणं. लोकांची पॉवर्टी जी आहे ती एलिमिनेट करणं, एक्सप्लॉयटेशन जे आहे ते एलिमिनेट करणं, ही देखील एक वेलफेअर स्टेटची संकल्पना आहे. आपण ह्युमन राईट्स कन्सेप्ट ऐकला असेल, तर ह्युमन राईट्स जो आहे त्याला प्रोटेक्ट करणं ही देखील एक वेलफेअर स्टेटची संकल्पना आहे. किंवा आपल्याकडे जेंडर बायस आहे, सोशल बायस आहेत, हे सगळं एलिमिनेट करणं ही संकल्पना वेलफेअर स्टेटमध्ये मोडली जाते. म्हणजे थोडक्यात असं बघायला गेलं तर वेलफेअर स्टेटची संकल्पना आहे की एक हेल्दी एन्व्हायरमेंट जे आहे ते प्रदान करणं आणि अशा काही ॲक्टिव्हिटीज राबवणं ज्यामुळे लोकांचं कल्याण होईल. मग ह्या संकल्पनेच्या आधारावरतीच आपल्या संविधानामध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीचं निर्माण केलं गेलं. आणि डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे डायरेक्शन्स देतात स्टेटला की तुम्ही ह्या सर्व गोष्टी कराव्यात जेणेकरून लोकांचं वेलफेअर होईल, लोककल्याण होईल. आणि त्यामधलीच एक संकल्पना आहे आर्टिकल 40मध्ये विलेज पंचायतची, प्रमोशन ऑफ विलेज पंचायतमध्ये. आणि तीच संकल्पनेतला थोडासा छोटासा भाग जो आहे तो आपण आजच्या विषयामध्ये ऑनरेबल कमिशनर साहेबांनी तो घेतलेला आहे. मग आर्टिकल 43 कॅपिटल बीचा आपण वारंवार उल्लेख करतो विथ रिगार्ड्स टू कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आणि त्यामध्ये दिलेलं आहे की द स्टेट शॅल एन्डिव्हर टू प्रमोट द कोऑपरेटिव्ह सोसायटीज विथ रिगार्ड्स टू काय, 4 गोष्टी दिलेल्या आहेत. ऑटोनॉमस फंक्शनिंग, व्हॉलेंटरी फॉर्मेशन, डेमोक्रॅटिक कंट्रोल आणि प्रोफेशनल मॅनेजमेंट. ह्या 4 गोष्टींचा उल्लेख आर्टिकल 43B मध्ये केलेला आहे. त्यामुळे स्टेट गव्हर्नमेंटला कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रमोट करणं हा त्यांची एक ड्युटी आहे असं आपल्याला संविधानाने आर्टिकल 43Bनी सांगितलेलं आहे. आणि मग त्यापुढे त्याच संविधानामधल्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आर्टिकल 51 आहे. आणि जे आर्टिकल 51 सांगतं की द स्टेट शॅल एन्डिव्हर टू एनकरेज सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स थ्रू आर्बिट्रेशन. ही संकल्पना आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनमधनंच आलेली आहे, जी आर्बिट्रेशनसाठी उल्लेख करते आहे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये. म्हणजे स्टेटला एक डायरेक्शन्स दिलेलं आहे की तुम्ही जर डिस्प्यूट सेटलमेंट करायचं असेल तर आर्बिट्रेशन ही संकल्पना जी आहे ती तुम्ही त्याची अंमलात आणा.
आणि मग आपल्याकडे बरेचसे कायदे आहेत, ज्या कायद्यामध्ये देखील ही संकल्पना जी आहे, जी तंटामुक्त किंवा डिस्प्यूट रेड्रेसल मेकॅनिझम ज्याला आपण बोलतो, ती संकल्पना जी आहे ती बऱ्याचशा कायद्यांमधनं देखील आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ आपल्याकडे सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये सेक्शन 89 मध्ये तुम्हाला ही प्रोव्हिजन्स पाहायला मिळेल. किंवा रादर आपल्याकडे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, जो पूर्वीचा 1872चा जो जुना कायदा आहे, त्यामध्ये देखील ही संकल्पना आपल्याकडे सेक्शन 28 मध्ये ती देखील पाहायला मिळते, की जिथे आर्बिट्रेशननी डिस्प्यूट्स जे आहे ते तुम्ही रेस्ट्रिक्शन करू शकता किंवा लीगल प्रोसिडिंग्सवरती रेस्ट्रिक्शन जर करायचं असेल तर त्याला हे एक्सेप्शन आहे आर्बिट्रेशन क्लॉजेस. आणि मग आपल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्टमध्ये जर आपण बघितलं तर त्यामध्ये देखील सेक्शन 93 मध्ये ही आर्बिट्रेशन, कन्सिलिएशन, मीडिएशनची प्रोव्हिजन्स जी आहे ती तिकडे दिलेली आहे. मग आपला नेक्स्ट विषय आहे की ही तंटामुक्ती संकल्पना आणण्याचं प्रयोजन काय आहे किंवा ह्याच्या पाठीमागचं कारण काय आहे. आणि त्यासाठी थोडंसं आपल्याला कायद्याचा अभ्यास करावा लागेल. मग लॉ जो आहे तो 2 प्रकारचे असतात. तर 2 प्रकार कुठले? तर एक असतं सबस्टॅन्टिव्ह लॉ आणि दुसरं असतं प्रोसिजरल लॉ. मग सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे काय? तर सबस्टॅन्टिव्ह लॉमध्ये राईट्स, तुमचे लायबिलिटीज, रेस्पॉन्सिबिलिटी, ऑब्लिगेशन्स हे सर्व सांगितलेले असतात. प्रोसिजरल लॉमध्ये काय असतं? तर प्रोसिजरल लॉमध्ये एन्फोर्समेंट ऑफ सबस्टॅन्टिव्ह लॉ असतं. म्हणजे हे जे राईट्स, लायबिलिटी, रेस्पॉन्सिबिलिटी, ऑब्लिगेशन्स आहेत, ह्याला जर आपल्याला कोर्टामध्ये जाऊन एन्फोर्स करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रोसिजरल लॉचा आधार घ्यावा लागतो. मग आपण काही उदाहरणं घेऊया की जसं सबस्टॅन्टिव्ह लॉमध्ये काही लॉज आहेत की जसं क्रिमिनल साईडमध्ये इंडियन पिनल कोड हा सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे. सिव्हिल साईडमध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा मगाशी जो आपण उल्लेख केला तो सबस्टॅन्टिव्ह लॉ आहे. आणि मग ह्यांना एन्फोर्स करायचं असेल तर प्रोसिजरल लॉ कुठला? तर मग इंडियन पिनल कोडला एन्फोर्समेंटसाठी सिव्हिल क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे. आणि इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे समजा काही आपल्याला राईट्स, लायबिलिटीज एन्फोर्स करायचे असतील तर त्यासाठी आपल्याकडे आहे सिव्हिल प्रोसिजरल कोड. मग ह्या प्रोसिजर कोडमध्ये डिटेल प्रोसिजर सांगितली गेलेली आहे की ह्याप्रमाणे, ह्या पद्धतीने आणि ह्या स्टेप्समध्ये तुम्हाला तुमचे राईट्स जे आहेत की तुम्हाला तुमची जी रेमेडी आहे ती तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्हाला प्रोसिजरल कोडचा उपयोग करून घ्यावा लागेल. आणि कोड देखील त्या पूर्ण प्रोसिजरल कोडचा फॉलो करतं आणि मग शेवटला जजमेंट, ऑर्डर, डिक्री जे आहे ते आपल्याला प्रदान करतं. पण मग ह्या बऱ्याच वेळेला ह्या प्रोसिजरल कोडमध्ये जे काही स्टेप्स सांगितलेले आहेत ते स्टेप्स फॉलो करताना दिरंगाई होण्याची शक्यता असते, रादर दिरंगाई होत आहे. आणि त्यामुळे एक प्रॉवर्ब आपल्याकडे निर्माण झालेला आहे किंवा मॅगझिन जी निर्माण झालेली आहे त्याला आपण म्हणतो जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. मग जर दिरंगाई होत असेल तर जस्टिस डिनाय होण्याची शक्यता आहे आणि म्हणून काहीतरी फास्टर रेमेडीची प्रोव्हिजन उपयोगी आपल्याला आणली पाहिजे. आणि मग आपल्याकडे त्या उलट अशीही संकल्पना आहे, समजा जस्टिस डिले इज जस्टिस डिनाईड अशी जी संकल्पना आहे त्याच्या उलट आपल्याकडे अशी संकल्पना आहे की जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड. म्हणजे जर घाई केली तरी देखील काही इश्यू होण्याची शक्यता आहे किंवा जस्टिसला बरी होण्याची शक्यता आहे किंवा आर्बिट्री जस्टिस होण्याची शक्यता होऊ शकते. आणि मग ह्या दोघांचं सांगड घालायचं जर असेल तर त्यासाठी आपल्याकडे मग आर्बिट्रेशन प्रोसेस जी आहे, ज्याला आपण बोलतो आर्बिट्रेशन आणि कन्सिलिएशन ॲक्ट 1996 ह्याची इनॅक्टमेंट झाली. ह्या स्टॅच्यूटची इनॅक्टमेंट आपण केली. आणि मग या स्टॅच्यूटनी आपल्याला ऑल्टरनेट डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम दिलं. म्हणजे जे रेग्युलर प्रोसिजर फॉलो करून जे तुम्ही करता त्याच्या व्यतिरिक्त ऑल्टरनेट डिस्प्यूट रिड्रेसल मेकॅनिझम ह्या कायद्याने आपल्याला प्रदान केलं. आणि त्यामध्ये ते जे 3 भाग केले, पहिला भाग आहे आर्बिट्रेटर म्हणून असा आहे, दुसरा भाग आहे कन्सिलिएटर म्हणून आहे आणि तिसरा भाग मीडिएटर म्हणून आहे. आणि या तिघांचीही प्रोसेस त्या पूर्ण स्टॅच्यूटमध्ये दिलेली आहे. मग ही जी संकल्पना आहे, जे आपण आता आपल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टमध्ये ऑनरेबल कमिशनरनी जे आपण तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान हे जे आहे ह्याची पूर्ण प्रोसेस ह्या बेसवरती आधारित आहे. या आर्बिट्रेशन, कन्सिलिएशन आणि मीडिएशन ह्या बेसवरती आपली पूर्ण प्रोसेस जी आहे ती आधारित आहे. ती कशी आधारित आहे ते आपण आता पाहायचा प्रयत्न करूया. मग हे जे प्रोसेस आहे ह्या प्रोसेसला आपण नाव दिलेलं आहे सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त गृहनिर्माण संस्था अभियान. म्हणजे ह्यामध्ये 2 पार्ट्स आहेत. एक आहे सुव्यवस्थापन आणि दुसरा आहे तंटामुक्ती.
आणि मग या दोघांची सांगड घालून ही प्रोसेस जी आहे ती आपण फ्रेम केलेली आहे. मग ही प्रोसेस कशी आहे, तर ह्या प्रोसेस 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलेली आहे. फर्स्ट 2 पार्ट्स जे आहेत ते सुव्यवस्थापनाबद्दल सांगत आहेत आणि मग नेक्स्ट 2 पार्ट्स जे आहेत ते आपल्याला तंटामुक्तीबद्दल मार्गदर्शन करत आहेत. मग फर्स्ट पार्टमध्ये जे सांगितलेलं आहे आणि सेकंड पार्टमध्ये जे सुव्यवस्थापन, ज्याला आपण प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असं संबोधतो. आणि मग मॅक्सिमम रेस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती कमिटी मेंबर्सवरती आहे, कारण अख्खी रेस्पॉन्सिबिलिटी जी हाऊसिंग सोसायटीची जी आहे ती कमिटी मेंबरच्या शोल्डर्सवरती असते. त्यांना जे आहे ते हाऊसिंग सोसायटीचा ऑब्जेक्ट जो आहे कॉमन ॲम्युनिटीज आणि फॅसिलिटीज सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, हे त्यांना फुलफिल करायचं आहे. आणि मग ते फुलफिल करताना पहिल्या पार्टमध्ये असं सांगितलेलं आहे की वेदर कमिटी मेंबर जे आहेत, संस्थेचा कारभार जो आहे तो महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, रूल्स आणि बायलॉज ह्याप्रमाणे चालवत आहेत का. मग हा आपला पहिला क्रायटेरिया आहे. आणि मग त्यामध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील तिथे सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ शेअर सर्टिफिकेट, जसं आपल्याकडे बायलॉमध्ये पहिलं सुरुवातीला सांगितलेलं आहे की शेअर सर्टिफिकेट प्रदान करणं. मग शेअर सर्टिफिकेट सर्वांना प्रदान केलेलं आहे की नाही आहे. मग तुमचे जे चार्जेस आहेत, जे आपण रेझिंग ऑफ फंड्स म्हणतो किंवा बिल्स आपण जे रेस करतो ते आपण बायलॉजप्रमाणे लावतो का. समजा डिले पेमेंट कोणी केलं तर ज्याला तो इंटरेस्ट लावला जातो तो इंटरेस्ट देखील तुम्ही बायलॉजप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे लावत आहात का. जे आपण नॉन ऑक्युपन्सी चार्जेस घेतो किंवा जे ट्रान्सफर प्रीमियम घेतो ते जी आपण संस्था जी चार्ज करते आहे ती संस्था वेदर नियमाप्रमाणे ते चार्ज करत आहे का. मग आपण ट्रान्सपरन्सी मेंटेन करत आहोत का. जसं सेक्शन 154B8मध्ये सांगितलेलं आहे की इन्स्पेक्शन प्रदान करणं, लोकांना डॉक्युमेंट्स जे आहे ते मेंबर्सना तुम्ही दाखवणं, मग ते आपण त्याप्रमाणे ट्रान्सपरन्सी प्रदान करत आहोत का. किंवा आपण वेळेच्या वेळेला सोसायटीचा ऑडिट जे आहे ते करत आहोत का. मग ह्या सर्व गोष्टींचा समावेश जो आहे तो ह्या पहिल्या पार्टमध्ये केलेला आहे. आणि जर संस्था जी हे पहिल्या पार्टमधल्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या करत असेल तर त्याला आपण सुव्यवस्थापन म्हणजे प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन असं संबोधतो. हा जो नेक्स्ट पार्ट आहे हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनला पुन्हा रिलेट करतो. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये आर्टिकल 48A असं सांगितलेलं आहे प्रोटेक्शन अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट. मग ती ड्युटी कास्ट केलेली आहे स्टेटवरती. पण फंडामेंटल ड्युटीजचा जर आपण भाग बघितला म्हणजे आर्टिकल 51A आणि त्याच्यामध्ये जी जो 51A सबक्लॉज जी तो जर आपण बघितलं तर इट इज ए ड्युटी विच इज बीन कास्टेड टू ऑन द सिटिझन्स ऑफ इंडिया. आणि मग त्या सिटिझन्सवरती असं सांगितलेलं आहे की टू प्रमोट अँड इम्प्रूव्ह द नॅचरल एन्व्हायरमेंट. मग ह्या संकल्पनेवरती पूर्ण जो आहे आपला हा सेकंड पार्ट म्हणजे सुव्यवस्थापनाचा सेकंड पार्ट जो आहे तो निर्भर आहे. आणि मग हा सेकंड पार्टमध्ये जे आहे तुम्ही ग्रीन बिल्डिंगचं जर कन्सेप्ट ऐकलेला असेल म्हणजे IGBC सर्टिफिकेशन करतं ग्रीन सर्टिफाईड बिल्डिंग्स ज्याला आपण बोलतो. मग त्या ग्रीन सर्टिफाईड बिल्डिंग्समध्ये ठराविक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला एन्व्हायरमेंट फ्रेंडली ज्या आहेत त्या कराव्या लागतात जेणेकरून तुमची जी बिल्डिंग आहे ती ब्रीथ करेल, ती एन्व्हायरमेंट फ्रेंडली होईल. आणि मग त्या काही गोष्टी ज्या आहेत त्याची संकल्पना आपण आपल्या बायलॉजमध्ये सोलार ह्या उदाहरणावरून घेतलेली आहे. किंवा आपल्याकडे जे आता डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स आहेत कॉर्पोरेशननी जे ज्याप्रमाणे आपल्याला प्लॅनिंग जे नियम आहेत नियमावली आहे तर त्या नियमावलीमध्ये जर आपण बघितलं तर तिथे देखील रेन वॉटर हार्वेस्टिंग ही संकल्पना जी आहे ती आता त्या लोकांनी मॅन्डेटरी केलेली आहे. त्याचप्रमाणे जे आपण आता इथे जो सेकंड पार्ट आहे आपल्या सुव्यवस्थापनाचा तर त्यामध्ये ज्या आपल्या बिल्डिंग्स जरी आपल्या जुन्या बिल्डिंग्स असतील आणि त्यामध्ये आपण काही अशा संकल्पना राबवू इच्छितो आणि राबवल्या असतील तर त्या देखील आपल्याला सुव्यवस्थापन म्हणजे प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशनचा एक भाग म्हणून आपल्याला त्याची मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे मग त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आल्यात तर मग सोलार पॅनल्स जे आहेत ज्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते. कॉमन जो एरियाज आहेत त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो किंवा जर मॅक्सिमम सोलार एनर्जीने आपण ग्रीडमध्ये देखील त्याचा सप्लाय देऊ शकतो तर अशा काही संकल्पना आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग तर आहेतच आहे. तर मग त्याच्यामध्ये दुसरी संकल्पना आहे सिवेज ट्रीटमेंट प्लांट्स आहेत किंवा
तुम्ही ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट मॅनेजमेंट आहे, त्याच्यामधनं वेस्ट मॅनेजर जो आहे तो प्रकार आहे. मग असे काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्याच्यामधनं करू शकतो. आता ग्रीन सर्टिफाईड बिल्डिंग्समध्ये ग्रीन तुम्ही पार्किंग स्पेसमध्ये तुमच्या ज्या व्हेकल्स आहेत त्यांच्यासाठी चार्जिंग पॉईंट असणं, ह्या देखील सुविधा उपलब्ध करून देणं. मग ह्या संकल्पना ज्या देखील आपण ह्याच्यामध्ये राबवू शकतो आणि हे आपण सेकंड पार्टमध्ये सुव्यवस्थापनाच्या प्रॉपर मॅनेजमेंटमध्ये कव्हर केलेलं आहे. मग आता जो थर्ड पार्ट आहे जिथे आपण तंटामुक्ती, जिथे आपण डिस्प्यूट रिड्रेसल असं संबोधतो आणि मग ती तंटामुक्ती कशी करावी, त्यासाठी कोणाकोणाचं नियोजन करावं, त्या समितीचं गठन कसं करावं, त्या समितीमध्ये कोण कोण लोक पार्टिसिपेट करणार आहेत हे आपण आता पाहणार आहोत. मग या समितीमधले मेंबर्सची निवड करताना आपल्याला सर्वप्रथम हे पाहायचं आहे की अशा मेंबर्सची निवड करावी ज्यांचं सोशल रिलेशनशिप्स जे आहेत सर्व मेंबर्सबरोबर हे उत्तम आहे, हे आणि त्याचबरोबर त्यांना थोडंसं कायद्याचं ज्ञान आहे, जे एज्युकेटेड आहेत. अशा काही गोष्टी लोकांना जे आहेत ते आपल्याला निवड करणं गरजेचं आहे. मग सर्वप्रथम आपल्याला हे पाहायचं आहे की जे अध्यक्ष जे आहे, ह्या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत त्यांची निवड करताना आपल्याला थोडंसं एक सिनियर मेंबर ज्याला आपण म्हणतो की ज्यांचं, जसं आपण आपल्या फॅमिलीमध्ये काही डिस्प्यूट झाले तर आपण ते फॅमिलीचे डिस्प्यूट्स, जसे आपण एक एल्डरली पॅरेंट्स जे आहे त्यांना रेफर करतो आणि मग ते ह्या डिस्प्यूटचं निरसन करतात, त्याचप्रमाणे अशी एक एल्डरली व्यक्ती की ज्यांचं सोशल रिलेशनशिप जे सर्व सोसायटीजमध्ये ज्यांना आपण थोडंसं पूजनीय असतं, मग अशा एका व्यक्तींना आपण चेअरमॅन म्हणून नियुक्त करू शकतो. पण ही व्यक्ती एक्झिस्टिंग कमिटीमधली नाही पाहिजे. म्हणजे 2 मेंबर्स जे आहेत आपल्याला ह्या 5 जणांच्या कमिटीमध्ये ते असे नियुक्त करायचे आहेत की जे एक्झिस्टिंग कमिटीमधले नाही पाहिजेत. त्यापैकी अध्यक्ष जे आहेत हे सिनियर मेंबरना आपण नियुक्त करायचं आहे. दुसरे मेंबर जे आहेत ते देखील असेच, पण जे एक्झिस्टिंग कमिटीमधले नाही पाहिजेत त्यांना आपण तिकडनं नियुक्त करू शकतो आपल्या सोसायटीमधनं. तिसरा मेंबर जो आहे तो आपल्याला एक्झिस्टिंग कमिटीचा द्यायचा आहे. एक्झिस्टिंग कमिटीपैकी असा एक व्यक्तिमत्व जे थोडंसं कन्सिलिएशन मीडिएशनमध्ये थोडंसं अग्रगण्य आहे किंवा ज्यांना थोडंसं हे स्किल आहे की जे डिस्प्यूट रिड्रेसल करू शकतात, तर अशा व्यक्तीला आपण कमिटीमधनं तिकडे त्या कमिटीमध्ये डिस्प्यूट रिड्रेसल कमिटीमध्ये देऊ शकतो. 3 जण आपल्या सोसायटीमधले झाले. चौथा मेंबर जो आपण ह्या कमिटीमध्ये घेणार आहोत तो आहे ऑडिटर. आपल्या संस्थेचे जे ऑडिटर आहेत त्यांना आपण इकडे नियुक्त करू शकतो. थोडंसं लीगल नॉलेज, कायदेशीर नॉलेज ह्यासाठी हे ऑडिटर ही जी चौथी व्यक्ती आहे ती आपल्याला महत्त्वाची आहे. आणि 5वं व्यक्ती म्हणजे ज्याचं कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये नॉलेज आहे, म्हणजे फेडरेशनचे प्रतिनिधित्व. फेडरेशनचा प्रतिनिधी आपण तिकडे 5वं व्यक्ती म्हणून नियुक्त करायचा आहे आणि त्या व्यक्तीला फेडरेशनचं असल्यामुळे काय कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये चांगलं नॉलेज असेल आणि लीगल थोडंसं नॉलेज असेल, तर अशा व्यक्तींना आपण तिकडे 5व्या प्रतिनिधी म्हणून डिस्प्यूट रिड्रेसल कमिटीमध्ये आपण त्यांना नियुक्त करून घ्यायचं आहे. आणि मग ही जी कमिटी आहे हे कमिटी आपण फॉर्म करून ताबडतोब 31 डिसेंबरच्या आत, दरवर्षी 31 डिसेंबरच्या आत आपल्याला रजिस्ट्रारला हे कन्वे करायचं आहे की आम्ही ही डिस्प्यूट रिड्रेसल कमिटी जी आहे ती स्थापन केलेली आहे आणि हा जो तंटामुक्ती अभियान जो आहे त्याच्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत. कारण हे जे तंटामुक्ती अभियान आहे हे इच्छिक आहे, दॅट इज नॉट मॅन्डेटरी. हे जे आहे ते आपल्या इच्छिक तत्वावरती आहे आणि हा जो प्रिन्सिपल आहे हा प्रत्येक सोसायटीनी फॉलो करणं जसं गरजेचं आहे, पण त्याला एक मॅन्डेटरी स्वरूप जे आहे ते इथे दिलं गेलेलं नाही आहे, कारण हे प्रत्येक सोसायटीच्या सोशल रिलेशनशिपवरती अवलंबून आहे. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत जी आहे ती अशी कमिटी स्थापित करून आपण त्याप्रमाणे रजिस्ट्रारला जे आहे ते इन्फॉर्म करायचं आहे आणि रजिस्ट्रार ह्या सर्व गोष्टींचं मूल्यमापन करून त्याप्रमाणे आपल्याला काही रँक्स, सर्टिफिकेट्स असे देखील तिकडे पुढे भविष्यामध्ये आपल्याला प्रदान होणार आहेत. तर मग ही अशी 5 जणांची कमिटी आपण स्थापन केली. मग या 5 जणांच्या कमिटीनी परफॉर्म कसं करायचं, फंक्शन कसं करायचं, तर त्यासाठी थोडासा मीडिएशन आणि कन्सिलिएशनचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. आणि मग या मीडिएशन आणि कन्सिलिएशनमध्ये आपण काय करतो, जसं की आपण बऱ्याच वेळेला हाऊसिंग फेडरेशनमध्ये काही डिस्प्यूट्स घेऊन गेलो तर तिथे हाऊसिंग फेडरेशन जनरली काय करतं, तर दोन्ही पार्टीजना बोलवतं, दोन्ही पार्टीजना कायदा समजावून सांगतं. वेळ पडल्यास एक पार्टीला आपण बाहेर पाठवतो, दुसऱ्या पार्टीला कायदा समजावून सांगतो, मग दुसऱ्या पार्टीला बाहेर पाठवतो, पहिल्या पार्टीला आतमध्ये बोलवून त्याला कायदा समजावून सांगतो आणि त्या दोघांमधले जे डिस्प्यूट्स आहेत ते आपण निरसन करण्याचा प्रयत्न करतो. हाऊसिंग फेडरेशनमध्ये असं वारंवार आपण जे ह्या प्रयोग करतो तोच प्रयोग आपल्याला इकडे सोसायटीमध्ये ह्या 5 जणांच्या कमिटीला करायचा आहे.
आणि मग डिस्प्यूट डायरेक्टली डिस्प्यूट जे आहे ते ह्या रिड्रेसल कमिटीकडे द्यायचं का, तर उत्तर आहे नाही. तिसरी स्टेप जी आपल्या ह्या प्रोसेसमध्ये सांगितली होती ती आहे की जर कोणाला कदाचित मेंबरला काही डिस्प्यूट असेल कमिटी विरुद्ध, सोसायटी विरुद्ध, तर त्यांनी पहिलं ॲप्लिकेशन जे आहे ते कमिटीला करायचं आहे आणि कमिटीने आपल्या स्तरावरती कायदेशीर स्वरूपाचं पाठबळ घेऊन तो जो ॲप्लिकेशन आहे ते डिसाईड करायचं आहे कमिटी मेंबरच्या मीटिंगमध्ये. आणि कमिटी मेंबरच्या मीटिंगमध्ये डिसाईड झाल्यावरती ताबडतोब विदिन 15 डेज त्या मेंबरला आपल्याला ते कन्वे करायचं आहे की हा जो डिस्प्यूट आहे तुझा ह्याप्रमाणे आम्ही त्याच्यावरती डिसिजन घेतलेला आहे. जर त्या मेंबरला ती जी कारवाई कमिटी मेंबरनी केलेली आहे ती योग्य वाटत नसेल आणि मग त्याला पुढे डायरेक्टली जाऊन डिस्प्यूट क्रिएट करायचा असेल, तर डिस्प्यूट क्रिएट करण्यासाठी पूर्वी त्याच्याकडे मार्ग होता तो म्हणजे ज्युडिशियल किंवा क्वासाय ज्युडिशियल अथॉरिटीज, म्हणजे एक तर कोऑपरेटिव्ह कोर्ट आहे किंवा आपलं रजिस्ट्रारचं माध्यम आहे. पण त्या अगोदर आता हे जे माध्यम आहे ते तयार केलेलं आहे त्याला आपण बोलतो डिस्प्यूट रिड्रेसल कमिटी. आणि मग कमिटीनी आणि त्या मेंबरनी हा जो डिस्प्यूट आहे तो या डिस्प्यूट रिड्रेसल कमिटीकडे जो आहे तो सुपूर्त करायचा आहे. ह्या डिस्प्यूट रिड्रेसल कमिटीनी हा पूर्ण जो डिस्प्यूट आहे तो ऐकून त्याच्यामध्ये लिगल त्याचं फीडबॅक घेऊन लीगल नॉलेज इम्पार्ट करून आणि मग त्यामध्ये तो निर्णय जो आहे तो डिस्प्यूट रिड्रेसल कमिटीला द्यायचा आहे. त्याला कालावधी किती आहे, तर ह्या सगळ्या प्रोसेसला म्हणजे हिअरिंग कंडक्ट्स करून आणि हा निर्णय देण्याचा जो कालावधी आहे तो आहे 45 डेज. 45 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हा जो निर्णय आहे तो डिस्प्यूट रिड्रेसल कमिटीला द्यायचा आहे. बरं, डिस्प्यूट रिड्रेसल कमिटीमध्ये जर निर्णयामध्ये जर मेजॉरिटी घ्यायची वेळ आली तर मग मेजॉरिटी आपली किती राहील, तर मेजॉरिटी ही 3 vs 2 राहील. म्हणजे 3 जण मिनिमम एका मतावरती ॲग्री केले पाहिजेत आणि मग ते जे मत आहे त्याप्रमाणे तो निर्णय जो आहे तो त्या मेंबरला आपल्याला कळवायचा आहे. बरं, तो कळवल्यावरती जर तो मेंबर सॅटिस्फाय नसेल मग त्याच्याकडे जो ऑप्शन हा उपलब्ध राहतो की मग तो रजिस्ट्रारकडे जाऊ शकतो किंवा कोऑपरेटिव्ह कोर्ट्समध्ये जाऊ शकतो किंवा आपल्याकडे बायलॉ नंबर 174 मध्ये सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे जे माध्यम्स आहेत त्याप्रमाणे त्या माध्यमांमध्ये तो जाऊन त्याचं डिस्प्यूट जे आहे ते तिथे रिड्रेसल जे आहे ते सीक करू शकतो. तर हे झालं आपलं कॉमन सर्व प्रोसेसची सगळी जी स्टेप्स आहेत ती आपण स्टेप्स फॉलो करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण आता थोडासा त्याचा अभ्यास केलेला आहे. मग ह्या सर्व प्रक्रियेचं इम्पॉर्टन्स म्हणा किंवा ह्याचं हे जे आणण्याचं जे प्रयोजन आहे ह्याचा मूळ जो गाभा आहे त्याचा थोडासा आपण आता विचार करूया आणि आपला हा जो आज एक छोटासा जो व्हिडिओ आपण बनवला आहे तो संपवण्याचा प्रयत्न करू. मग ह्या तंटामुक्ती अभियानाचं मूळ प्रयोजन असं आहे. मग त्यासाठी आपल्याला परत कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश करावा लागेल आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश केल्यावरती सुरुवातीला जे प्रिॲम्बल दिलेलं आहे त्या प्रिॲम्बल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये फ्रेटर्निटी हा शब्द आहे. फ्रेटर्निटी म्हणजे स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहूडचा कन्सेप्ट आहे आणि हा फ्रेटर्निटीचा जो कन्सेप्ट आहे तो बऱ्याच आपल्या हायकोर्टच्या बॉम्बे हायकोर्टच्या जजमेंट्समध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी रिलेटेड आलेला आहे. मग हा फ्रेटर्निटीचा कन्सेप्ट आहे त्याचा पूर्णपणे उपयोग जो आहे तो ह्या तंटामुक्ती समिती जी आहे त्याच्याने होणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं कॉन्स्टिट्यूशनमध्ये तर फंडामेंटल राईट्समध्ये जो इक्वॅलिटीचा कन्सेप्ट आहे म्हणजे प्रत्येक मेंबरला इक्वल जे आहे त्या सुखसुविधा देणं आणि इक्वल राईट्स जे आहेत ते प्रदान करणं, त्याला कुठेही इनइक्वॅलिटीची भावना न देणं, हा कन्सेप्ट जो आहे तो आपण तंटामुक्ती प्रोसेसमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर आर्टिकल 19 मध्ये जर तुम्ही बघितलं तर फंडामेंटल फ्रीडम ऑफ लिबर्टी ज्याला आपण बोलतो, लिबर्टी ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, ह्या सर्व गोष्टींचा समाविष्ट देखील या तंटामुक्त प्रोसेसमध्ये आपण होतो. त्यानंतर आर्टिकल 21 मध्ये जी लाईफ सांगितलेली आहे तर प्रोटेक्शन ऑफ लाईफ जो आहे तो फंडामेंटल राईटचा भाग जो आहे तो देखील आपण या कन्सेप्टमध्ये इथे इन्कॉर्पोरेट करू शकतो. तंटामुक्ती समितीमध्ये त्याला देखील हे मूल उद्देश असू शकतं. त्यानंतर डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये जे प्रमोशन केलेलं आहे कोऑपरेटिव्ह सेक्टरचं, ते प्रमोशनचा जो पूर्ण कन्सेप्ट आहे तो देखील ह्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट झालेला आहे. आणि त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज जर आपण बघितले तर आर्टिकल 51 कॅपिटल ए मध्ये त्यामध्ये एक ड्युटी आपल्याला अशी सांगितलेली आहे टू प्रमोट हार्मोनी अँड स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहूड. जर आपण आर्टिकल 51 कॅपिटल ए सबक्लॉज ई बघितला तर त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की प्रमोट हार्मोनी अँड स्पिरिट ऑफ कॉमन ब्रदरहूड. हा जो कन्सेप्ट आहे हा पूर्णपणे ह्याच प्रिन्सिपलवरती आधारित आहे. आणि त्याच्या शेवटची लाईन जर आपण बघितली तर त्या सबक्लॉज ईची तर तिथे असं लिहिलेलं आहे की टू रेनाउन्स द प्रॅक्टिस डेरोगेटरी टू वुमेन.
म्हणजे इक्वॅलिटीचा कन्सेप्ट जो आहे तो पुन्हा एकदा हायलाईट करून आलेला आहे. आणि अशा प्रकारे इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी सिटिझन, रादर इन आपल्या केसमध्ये इट इज अ ड्युटी ऑफ एव्हरी सोसायटी मेंबर की प्रत्येकाचे राईट्स प्रोटेक्ट करणं, एक फॅमिलीसारखं राहणं आणि एक हेल्दी एन्व्हायरमेंट जो आहे तो प्रमोट करणं ही आपली सर्वांची ड्युटी आहे, कमिटी मेंबरची देखील आणि इतर मेंबरची देखील ड्युटी आहे. तर अशा तऱ्हेने ही तंटामुक्ती समितीचा उपयोग जो आहे तो आपल्याला ह्या कारणास्तव हे सर्व प्रमोशन हेल्दी एन्व्हायरमेंट प्रमोट करण्यासाठी होणार आहे. आणि बेसिकली हे सर्व जो कन्सेप्ट आपण आत्तापर्यंत जो काय अभ्यास केलेला आहे तो सर्व प्रिन्सिपल जो आहे तो सोशलिस्ट मुवमेंट जी आपल्याकडे संविधानाने डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सांगितली होती किंवा आपल्या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी जो पूर्ण बेस आहे हा पूर्ण सोशलिस्ट कन्सेप्टच्या आधारावरती निर्भर आहे. हा सोशलिस्ट कन्सेप्टला प्रमोट करण्यासाठी हे तंटामुक्ती अभियान जे आहे ते आपण इथे ऑनरेबल कमिशनरने इथे जे आहे ते लॉन्च केलेलं आहे आणि त्याचं जे प्रमोशन आहे हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून आपण इकडे करत आहोत. तर एवढाच छोटासा हा जो एक पार्ट होता तंटामुक्ती प्रोसेसचा हा आपण इकडे एक छोट्याशा माध्यमातून समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असेच काही व्हिडिओज जे आहेत ते आपण पुढच्या दर महिन्याला इकडे तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. जे कोऑपरेटिव्ह एज्युकेशन आहे ते आपण प्रदान किंवा आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.